विजनवासामध्ये गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला। पराग शहांऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान। देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही राहतायत हजर। आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये भेटीगाठीही आयोजित। काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनल्यात। संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका। भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिनाभरामध्ये स्वबळाची भाषा कशी, असा सवाल। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणामधून विसर्ग घटला। पूर ओसरल्यावर नुकसानाचा धक्कादायक वास्तव उघड। पुण्यातली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणामधून पाणी का सोडलं, असा सवाल। सांगली शहरातले 80 कैदी कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये हलवले। सांगलीतली पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय। आणखी काही कैदी आज हलवणार। नंदुरबार जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प। रेल्वे स्टेशनवरच अडकल्या अनेक गाड्या। मुंबई आरे कॉलनीमधल्या पोलीस ठाण्यामध्ये 8 दिवसांपासून वीजच नाही, सगळं काम ठप्प। बिबट्याच्या दहशतीमध्ये करतायत पोलीस काम। नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे शिक्षेला हायकोर्टामध्ये आव्हान। विशेष न्यायालयानं ठोठावली आहे दोघांनाही जन्मठेप। महिला आशिया कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध बांगलादेशनं घेतली बॅटिंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।